अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे हे राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीमध्ये घरी बसणार आहेत म्हणजे आहेत. त्याची कारणं आहेत. कारण आज जे सोशल मीडियावर चालू आहे, अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाने कॅप्टन नाव, बोगस नाव परिधान करून महिलेवर अत्याचार केल्या आणि त्याला सरकारकडून पाठिंबा मिळाला. त्याच्याकडे अनेक नेते गेले, सर्व पक्षाचे नेते गेले. त्याला मदत करणारे चाकणकरबाई ही महिला आयोगाची अध्यक्षा, ही पण प्रकाश झोतात आली आणि त्याचा पोलखोल करण्यासाठी अहिल्यानगर येथील एका पत्रकाराने बातमी तयार केली होती. त्यांनी 1 वर्षापूर्वी बातमी तयार केली, त्याला पण नोटीस पाठवण्यात आली होती. या सर्व कारणामुळे भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. मग आता ह्या खालील मुद्द्यावरून, जसं की अक्षय कर्डिले हे नगरचे आहेत, परिवारवादी आहेत, तनपुरेसुद्धा परिवारवादी आहेत. सैनिक समाज पार्टीने परिवारवाद हटवण्यासाठी केलेलं आंदोलन एक कारण घडणार आहे. दुसरं कारण हे 3 तालुक्यातील मतदारसंघ आहे. त्यामुळे राहुरी आणि पाथर्डी तालुक्यातील 40-50 गावाकरिता कर्डिले बाहेरचे उमेदवार आहेत. तसंच तनपुरे हे पाथर्डी तालुक्यातील 40-50 गावाकरता आणि नगर तालुक्यातील गावाकरता बाहेरचे उमेदवार आहेत. तसंही आता जरी संग्राम जगताप आणि सुजय विखे यांनी अक्षय कर्डिलेला पुढं केलं असलं तरी त्यांचाही फार काही जनसंग्रह नाही, लोकप्रियता नाही. कारण संग्राम जगतापने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुजय विखेकडून हार खाल्ली होती. नंतरच्या निवडणुकीमध्ये सुजय विखेने लंकेसारख्या अनोखी उमेदवाराकडून हार खाल्ली. म्हणजे त्यांचा काही जनाधार नाही आहे. त्यामुळे त्यांनी निवड केलेले लोक आहेत. त्यांनी जर अक्षय कर्डिलेला सपोर्ट केला म्हणजे फार काही मोठं विषय नाही. म्हणूनही अक्षय कर्डिलेला घरी बसावं लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी की शिवाजी कर्डिले यांची मुलगी ज्योती गाडे, अक्षय कर्डिलेची बहीण, हिला बळजबरीने ओबीसी आरक्षण असलेलं, ओरिजिनल ओबीसीसाठी असलेलं महापौरपद देऊन ओरिजिनल ओबीसीवर अन्याय केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने ठरवून टाकलं आहे की अक्षय कर्डिलेला मतदान करायचं नाही, त्यांना घरी बसवायचं आहे. असे अनेक कारणं आहेत आणि या सर्व कारणाचा गोषवारा घेऊन सैनिक समाज पार्टीने जे बौद्धिक आंदोलन केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीपासून दमदार सुरुवात करायची आहे आणि पाया भक्कम करायचा आहे आणि त्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा आहे. आता विड्रॉवल तारीख संपली म्हणजे दुसऱ्या दिवशी आमचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे आणि आमचा उमेदवार निवडून आल्यास जमा आहे. कारण सर्व तालुक्यातील मतदारसंघातील सर्वांच्या लायकीचा, सर्वांच्या प्रिय असलेला उमेदवार सैनिक समाज पार्टी देणार आहे आणि या सर्व मतदारांनी एकत्र येऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्यासाठी रणनीती आखली आहे. गनिमी कावा तयार केला आहे आणि त्या गनिमी काव्याला यशस्वी करण्यासाठी मतदारांनीच रणनीती तयार केली आहे. त्यामुळे मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.